आज होती होळीची सुट्टी म्हणून खूप जास्त लेटपर्यंत झोपलो. नंतर जिमला जाऊन आलो. जिमला आल्यानंतर हाय प्रोटीन एक्सपेक्टेड होतं, पण मला भेटलं साऊथ इंडियन इडली डोसा हाय कार्ब मिल. नंतर मी आणि सुयश बाहेर निघालो, परंतु आज फिरायला जाताना खूपच जास्त ऊन होतं. म्हणून एक रस्त्यामध्ये ऊसाची गाडीवाले भेटले, पण त्यांचं ऊसाचं मशीन चालू होत नव्हतं. पण ते 3 अटेम्प्टमध्येच चालू झालं, जे की एक अटेम्प्ट सुयशनी पण ट्राय केली. नंतर कसं आम्हाला ऊसाचा ज्यूस भेटला. आणि ऊन किती कडक आहे हे तर तुम्ही या सूर्याला बघून अंदाज लावूच शकता. पण खैर कसंबसं तिथून पुढे निघालो आणि घरी आल्यानंतर मम्मीकडून चावी घेतली घराची. घरी जाऊन फ्रेश झालो आणि आम्ही निघालो संध्याकाळसाठी ओझरला. जात असताना होळीची तयारी कुठे कुठे सुरू झालेली ते दिसत होतं. नंतर मागून वेदांत आणि ओमकारसुद्धा आम्हाला जॉईन झाले. संध्याकाळी सनसेट खूपच जास्त चांगला होता. परंतु सनसेट बघता बघता आम्ही ओझरला पोहोचलो आणि मला कळतच नव्हतं सगळीकडे एवढा काळोख काय. नंतर कळलं की मी ब्लॅक ग्लासेस घातलेत आणि अशा पद्धतीने आम्ही आरती अटेंड करतो. आरती झाल्यानंतर आता घरी जायची इच्छा झालेली असते, परंतु त्याच्या आधी थोडा वेळ ओझरमध्ये फिरतो आणि भूक तर खूपच जास्त लागलेली असते. म्हणून जाता जाता इथे एक फेमस वडापाव आहे, तो वडापाव खातो आणि ते खात असताना मम्मीचा फोन येतो की आपल्याला पण संध्याकाळी होळीला जायचं आहे. म्हणून वेळ न घालवता लवकरात लवकर घरी आल्यानंतर मम्मीला घेऊन होळीचा प्रोग्राम अटेंड करतो. दॅट्स इट फॉर द डे. भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका.